आज दिनांक 18 मार्च वार सोमवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु आतमध्येच कट करून गेल्यामुळे संपूर्ण बातमी पाहायला मिळत नाहीये। तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर देखील नवीन असाल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका। सबस्क्राइब केलं की तुम्हाला रोजची रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। जाचकाटीत कांदा निर्यात रखडली, बड्या कंपन्यांना होणार आता चांगलाच फायदा। गेल्या 6 महिन्यामध्ये कांद्यावरील वाढत्या सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 10,000 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे। शेतकऱ्यांना वाढता रोष बघता केंद्र सरकारने बांगलादेश तसेच पाहायला गेलं तर बांगलादेशाला 50,000 टन आणि यूएला 14,000 टन कांदा निर्यातीला परवानगी दिली, त्याची अधिसूचना काढली, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना मात्र मिळालेला नाहीये। अशी स्थिती जी आहे ती आपल्याला सध्या भारतामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळेच आता कांद्याचे दर जे आहे ते खूप आपल्याला जे आहे ते कमी प्रमाणात देखील पाहायला मिळत आहेत। 1 एकरामध्ये 20 किलो ज्वारी, दुष्काळाचा परिणाम, खरीपापाठोपाठ रब्बीत ही उत्पन्न निघाले कमीच। सध्या पाहायला गेलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पेरलेल्या ज्वारीसह इतर रब्बी पिकांची सध्या सोंगणी सुरू होऊन त्यांचे खडे करण्यात येत आहेत। सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे व विहिरीत पाणी नसल्याने पिकाला पाणी देता येत नाहीये। यामुळे रब्बीच्या पिकांतून बियाणे व पेरणीचा खर्च निघत नसल्याने शेतकरी हैराण झालेले आहेत। सध्या स्थितीला पाहायला गेलंच तर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी जे आहे ते आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्ह्यातील लासलगाव येथे परिसरातील खरीपापाठोपाठ रब्बीचे उत्पन्न घटलेले आहे। परिणामी 1 एकर क्षेत्रातील ज्वारीचे उत्पन्न केवळ 20 ते आपल्याला पाहायला गेलं तर 40 किलो पर्यंतच होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। रब्बी पीक विमा मंजूर करण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, शेतकऱ्यांच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ। शेतकऱ्यांच्या 1,60,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे। जर आपण पाहायलाच गेलंच तर एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केलेली आहे। बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प जनसमर्थाचा शुभारंभ दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेला होता। तसेच देखील आता जे आहे ते त्यांनी घोषणा केलेली आहे की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे। डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले। तसेच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम जी आहे ते एका क्लिकद्वारे जमा करण्यात देखील आलेली आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, अखेर खूप साऱ्या जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर, 10 जिल्हे 657 कोटी रुपयांचा निधी। सध्या जर पाहायला गेलं तर आता त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर सर्वात आधी आपण जे आहे ती विभागानुसार पाहूयात तर अमरावती विभाग देखील आहे। त्यामध्ये जर पाहायला गेलं तर 9,255 बाधित शेतकरी संख्या आपल्याला जे आहे ते अमरावती या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर अकोला येथे पाहायला गेलं तर 2,0571 बाधित शेतकरी संख्या आपल्याला यवतमाळ या ठिकाणी पाहायला गेलं तर यवतमाळ या ठिकाणी 26,036 जे आहे ती बाधित संख्या आपल्याला पाहायला मिळत होती। हा आधीचा आकडा आहे। तसेच आत्ताचा आकड्यानुसार जर पाहायला गेलं तर 2,63,609 बाधित शेतकरी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे। तर त्यामध्ये अजून कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे। बुलढाणा या ठिकाणी 1,48,423 शेतकऱ्यांची बाधित संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम, या ठिकाणी 60,156 बाधित संख्या आहे। तसेच आता अमरावती विभाग तर आपण पाहिलेलाच आहे। तसेच जालना या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 282 बाधित शेतकरी संख्या आहे। तसेच आता परभणी या ठिकाणी 201 शेतकरी पात्र आहेत। हिंगोली या ठिकाणी 27,742 शेतकरी संख्या आहे। नांदेड या ठिकाणी पाहायला गेलं तर नांदेड या ठिकाणी 61,69,111 बाधित शेतकरी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। बीड या ठिकाणी 127 बाधित शेतकरी संख्या आहे। तसेच लातूर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 32 बाधित शेतकरी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण सद्यस्थितीला दिसत आहे। सोयाबीन कापूस
कापूस विकल्यावर भावांतराचा काय फायदा? राज्याकडून कापूस सोयाबीनला भावांतर योजनेसाठी 4,000 कोटी रुपये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यासाठी 4,000 कोटींचा निधी दिलेला आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी घोषणा केली अशी टीका देखील केली जात आहे. सध्या पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी 4,000 कोटींचा निधी जे आहे ते दिलेला आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करतेत का, असा एक टीका जी आहे ते विरोधी पक्ष नेते असं सांगत आहेत. कारण सरकारने मागील काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी अनुदान या योजना राबवल्या जे आहे ते त्यात भीक नको आपण कुत्रावर अशी गत झालेली आहे असंही देखील विरोधी पक्ष नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर चला पाहूयात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोणत्या कारणामुळे म्हणजेच कधी नुकसान झालेले होते, कशामुळे मिळणार आहे. तर सध्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये 2022 या कालावधीमध्ये जे आहे ती व तसेच 2023 मध्ये आपल्याला जे आहे ते खूप ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2023 या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नुकसान म्हणजे शेतकऱ्यांचे काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर झालेलाच होता. तसेच शेतकरी मित्रांनो सध्या पावसाळा जे आहे ते काही ठिकाणी जास्त झालेला आहे. त्यामुळे जे आहे ते नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदत देण्याचे ठरवण्यात येत आहे. तसेच जर पाहायला गेलं तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार जे आहे ते शेतकऱ्यांना आता लवकरच नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सांगण्यात देखील येत आहे. आता आपण पाहायला गेलंच तर मागील काही दिवसापूर्वी जे आहे ते दुष्काळ आता जे आहे ते घोषित केलेला होता. शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा होती की दुष्काळ केव्हा घोषित केला जाईल. त्यामध्ये जे आहे ते 40 तालुक्यांचा समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जर पाहायला गेलं तर त्यामध्ये जे आहे ते संपूर्ण राज्याच्या काही ठिकाणी म्हणजेच खूप ठिकाणी दुष्काळी स्थिती पाहायला मिळत आहे. परंतु सध्या स्थितीला 40 तालुके जे आहे ते वर्तवलेले आहेत. कापसाच्या वायद्यामध्ये चढ उतार सुरूच. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 93.93 सेंट प्रति पाऊंडवर होते तर देशातील वायदे 63,680 रुपये प्रति खंडीवर बंद झालेले होते. तसेच आता पाहायला गेलंच तर आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोयाबीन आणि सोया तेलच्या वायद्यांमध्ये सुधारणेसह बाजार बंद झालेला होता. तर सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम होते. देशातील बाजारात सोयाबीनची भाव पातळी स्थिर असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर अकोट या ठिकाणी कापसाचे दर 7,000 रुपयांच्या पुढे पाहायला मिळत आहेत. अकोट या ठिकाणी कापसाला जे आहे ते कालचा दर जर पाहायला गेलं तर काल 7,270 रुपयांचा दर मिळतानाचं पाहायला मिळालेलं होतं. तसेच मानवत या ठिकाणी पाहायला गेलं तर मानवत या ठिकाणी आपल्याला जे आहे ते 7,900 रुपयांचा दर मिळालेला आहे. तर अकोट या ठिकाणी 8,200 रुपयांचा दर मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळेच आता कापसाचे दर वाढल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण देखील पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रावरील हवेचे दाब 110 हेक्टोपास्कल इतके राहतील. त्यानंतर गुरुवारी व त्यापुढील काळात महाराष्ट्रावरील हवेचे दाब आणखीन कमी होऊन ते 1,008 हेक्टोपास्कल पर्यंत कमी होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर मध्य विदर्भात अल्पशा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असून काही ठिकाणी जे आहे ते आपल्याला गारपिटीची शक्यता पाहायला मिळू शकते. परंतु हवामान विभागाने असे देखील सांगितलेले आहे की जास्त प्रमाणामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जी आहे ते फक्त विदर्भाच्या भागात पाहायला मिळू शकते. तर चला पाहूयात एक छोटीशी फायनान्शियल अपडेट. शेअर मार्केट, स्टॉक मार्केट बाबत शेअर बाजारातील व्यवहाराशी संबंधित नियमांना सेबीची मान्यता, झटपट खात्यात येणार रक्कम. तर पाहायला गेलं तर शेअर बाजारातील व्यवहाराशी संबंधित नियमांना सेबीची मान्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे झटपट खात्यामध्ये रक्कम येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज शेती संबंधित बातम्या असो किंवा इतरही फायनान्शियल कोणत्याही ताज्या बातम्या असो पाहण्यासाठी